कपपरेड येथील 226 नंबरच्या प्रभागामध्ये मतदार याद्यामध्ये मोठा घोळ झालेला आहे आणि हे सर्व प्रकरण जे आहे ते सोडवण्यासाठी यातून मार्ग काढण्यासाठी कपपरेड पोलीस स्टेशनमध्ये आलेलं आहे। आपल्यासोबत खासदार अरविंद सावंत आहेत, त्याचबरोबर काँग्रेसचे माजी नगरसेवक विनोद शेखर देखील आहेत। सर, नेमकं काय प्रकरण आहे आणि ज्या पद्धतीनं सर्वात मोठा जो घोळ मतदार याद्यामध्ये मुंबईत दिसून येतो तो सर्वात जास्त या इथल्या प्रभागामध्ये दिसून येतो, काय नेमकी मागणी केलेली आहे आणि कशा प्रकारे मार्ग काढला जाणार आहे? पहिल्यांदा मी इथलं सांगतो आणि सर्वसाधारण मुंबईतलं पण असंच आहे। निव्वळ मतदार यादीत घोळ नाही आहे, मतदान केंद्रात पण घोळ आहे। म्हणजे केव्हाही न घडलेल्या गोष्टी केंद्राच्या बाबतीत घडत आहेत। म्हणजे खाजगी इमारतींमध्ये आले, पुन्हा वस्ती एका बाजूला त्यांचं केंद्र त्या वस्तीच्या जवळ होतं, ते केंद्र ऐत्या वेळा बदलून दूर टाकून दिलं, म्हणजे जेणेकरून ते मतदार जाऊच नाही अशा पद्धतीची व्यवस्था केली काय कळत नाही आहे। मतदार यादीतला घोळ असा आहे की महानगरपालिकेने पेन ड्राईव्ह दिले, म्हणजे राज्य सरकारची स्वतःची वेबसाईट आहे, त्यांनी ॲप तयार केला, त्याच्यामध्ये अरविंद गणपत सावंत याचं नाव आहे, त्याचा सिरियल नंबर आहे, समजा एका बूथ क्रमांकामध्ये 750 नंबर आहे। मी ते स्लिप बनवून आतमध्ये गेलो आणि सांगितलं अरविंद सावंत नाही 750 नाव नाही तुमचं, चला बाहेर निघा। पण ते शोधण्याचा पण प्रयत्न करत नाही। आणि ह्या कपपरेडमध्ये एक नव्हे दोन नव्हे हजारो मतदारांना आज दिवसभरात मतदान करू दिलं नाही। त्यांची नावं त्या लिंकमध्ये आहेत, असाच प्रकार मोहम्मद रोडला पण झाला आहे। लोकांची नावं लिंकमधल्या त्यांनी दिलेल्या ॲपमध्ये आहेत, यांच्या याद्यांमध्ये आतमध्ये नाही। आणि सगळं असं वाटतं की देर मस्ट बी कारस्थान वाटतं काहीतरी, जेणेकरून वोटिंगच होऊ नये किंवा या लोकांचं वोटिंग होऊ नये। बस्तीत त्यात इकडे बंजारा एक समाजाची एक वस्ती आहे, त्या समाजाचे जवळजवळ 90% लोकांची नावं गायब होऊ शकतात का? कशी गायब होतात? सर्व कोणी केलं असेल, भाजपने केलं असं वाटतं? आता ते मला सांगण्याची गरज नाही ना, शोधण्यास सांगणे ना, सगळ्या जगाला कळतं कोण करू शकते। गोंधळ तो झालेला आहे आणि तुम्ही बघितले तर या विभागामध्ये भरपूर ठिकाणी या बूथमध्ये ज्या नाव आहेत, ऑफिशियल जो नाव आहे ते त्यांच्या लिंकमध्ये दाखवत नाही आणि शेवटी कुठे ना कुठे हे जाणून बुजून झाले हे दिसतात। त्यासाठी हा प्रक्रिया आता रद्द केलं पाहिजे आणि नवीन प्रक्रियेप्रमाणे ते सुरू केले पाहिजे, कारण शेवटी ते करेक्ट करून ते चूक झालेलं आहे ते डेलिब्रेट आहेत की नाही त्यांचा पण आपल्याला इन्क्वायरी बसवायला लागेल। जे मतदान आहे ते पुन्हा नवीन घेण्याची मागणी जी आहे ती शिवसेना आणि काँग्रेसनं केलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हरेश सावंत, कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।